प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत खऱ्या मित्रांची गोष्ट म्हणजेच ट्रू फ्रेंड्स. आपल्या 5वीच्या वर्गातील माय इंग्लिश बुकमधील ट्रू फ्रेंड्स नावाची गोष्ट आज आपण पाहणार आहोत. चला स्टार्ट करूया. काय करायचं या गोष्टीमध्ये आपल्याला? चित्रे पहा, लक्षपूर्वक ऐका आणि मोठ्याने वाचा. लुक ॲट द पिक्चर्स, लिसन केअरफुली अँड रीड अलाउड. आता एक एक पिक्चर पाहून आपण ती गोष्ट समजून घेऊया. तुम्ही रेडी आहात का? चला स्टार्ट. फर्स्ट बॉक्स बघूया. अमन वॉज इन कॉलेज. ही हॅड मेनी फ्रेंड्स बट हिज बेस्ट फ्रेंड वॉज रोनक. अमन कुठे आहे? कॉलेजमध्ये होता आणि त्याचा मित्र, त्याला खूप सारे मित्र आहेत, पण त्याचा सगळ्यात जास्त जो चांगला मित्र आहे म्हणजे बेस्ट फ्रेंड ज्याला आपण म्हणतो, तो बेस्ट फ्रेंड कोण आहे? तर त्याचं नाव आहे रोनक. आता ते कम्युनिकेशन करतायत बघा. चित्रामध्ये 3 मुलं दिसत आहेत आपल्याला. हॅलो रोनक म्हणजे हा कोण आहे? हा आहे अमन. ओके. आणि हा कोण आहे? रोनक. हा या मुलाला काय म्हणाला आत्ता? हॅलो रोनक. हॅलो अमन, लेट्स गो होम इन माय कार. अरे अमन, चल माझ्यासोबत माझ्या कारमध्ये घरी जाऊया. आणि हा एक कुठला तरी मुलगा या ठिकाणी विचार करताना आपल्याला दिसतोय. नेक्स्ट फ्रेंड. मुन्ना वॉज इन द सेम क्लास. हा जो मुन्ना नावाचा मुलगा आहे हा पण त्याच वर्गात होता. रोनक इज सो रिच, तो मनातल्या मनात विचार करतोय. अँड अमन इज पुअर, हाऊ कॅन दे बी फ्रेंड्स. हा जो रोनक आहे हा खूप श्रीमंत आहे, जो कारमध्ये त्याला घेऊन जाणारा हा. आणि जो अमन आहे हा अगदी गरीब आहे. मग एक गरीब आणि एक श्रीमंत असे मित्र कसे बरं होऊ शकतात? असा प्रश्न मुन्नाच्या डोक्यात पडलाय. अमन फेल इल. ही डिडंट गो टू कॉलेज फॉर 3 days. बिचारा अमन आजारी पडला. 3 दिवसांकरता त्याला काही कॉलेजला जाता आलं नाही. हिज फ्रेंड्स केम टू सी हिम. त्याचे मित्र त्याला पाहायला आलेत घरी. हाऊ आर यू अमन, गेट वेल सून. सगळे आलेत बिचारे, त्याच्या प्रकृतीची काळजी करतायत, त्याला म्हणतायत लवकर बरा हो, गेट वेल सून. पण मुन्नाच्या डोक्यात काहीतरी वेगळंच चालू आहे. आय डोंट सी रोनक. मला इथे रोनक दिसत नाही आहे. नेक्स्ट डे, पुढच्या दिवशी. रोनक, वेअर इज युअर फ्रेंड अमन. अरे रोनक, तुझा मित्र कुठे आहे रे तो अमन? रोनक काय म्हणते बघा. ही इज इल. अरे तो आजारी आहे. यस्टरडे वी वेंट टू सी हिज हाऊस बट यू डिडंट केम. काल आम्ही त्याच्या घरी गेलो होतो त्याला भेटायला, पण तू दिसला नाहीस, तू आला नाहीस. आय वॉज बिझी. अरे मी जरा बिझी होतो रे. युअर फ्रेंड इज इल अँड यू वेअर बिझी. आय सी. तुझा मित्र आजारी आणि तू बिझी आहेस. अच्छा अच्छा, समजलं मला. एनिवे यू कॅनॉट बी गुड फ्रेंड्स. काही हरकत नाही. म्हणजे याचा अर्थ असा आहे आता की तुम्ही दोघं जण आता काही चांगले फ्रेंड्स नाही. रोनकला शॉक बसला हे ऐकून. व्हाय, आम्ही का चांगले मित्र नाही? अमन डिडंट इवन आस्क अस अबाउट यू. अरे काल अमनच्या घरी आम्ही गेलो ना, तर अमननी तुझ्याबद्दल काही विचारलं सुद्धा नाही. दॅट्स ऑल राईट. ठीक आहे रे बाबा ते. द नेक्स्ट डे, पुढचा दिवस. मुन्ना वेंट टू अमन्स हाऊस. मुन्ना पुन्हा एकदा अमनच्या हाऊसला गेला, घरी गेला. थँक्यू फॉर कमिंग मुन्ना, आय एम मच बेटर नाव. मुन्ना तू आलास त्याबद्दल खूप खूप धन्यवाद, पण आता मला खूप चांगलं वाटतंय. व्हॉट सॉर्ट ऑफ अ फ्रेंड इज दिस रोनक. ही डझंट कम टू सी यू एट ऑल. काय स्वार्थी मित्र आहे बाबा हा रोनक, तुला पाहायला सुद्धा आला नाही तो. ओ बट ही इज द बेस्ट ऑफ फ्रेंड्स. अरे तसं नाही आहे, पण तोच तर माझा खरा मित्र आहे, चांगला मित्र आहे. हाऊ कॅन यू से दॅट. अरे तू असं कसं काय म्हणू शकतोस की तो तुझा खूप चांगला मित्र आहे. दे वॉक टू अ शॉप नियर अमन्स हाऊस. म्हणजे मुन्नाला काय म्हणायचं होतं की इतका तू आजारी, आम्ही सर्व तुला भेटायला आलो, पण हा मुन्ना तुला भेटायला आला का? नाही. सॉरी, हा रोनक तुला भेटायला आला का? नाही. सो तो काही चांगला मित्र असू शकतो का? तो तुला भेटायलाच नाही आला आजारपणात. आम्ही आलो भेटायला म्हणजे आम्ही चांगले. मग काय झालं बघा, ते दोघे जण सोबत शेजारी कुठेतरी एका दुकानाकडे चालले. दे वॉक टू अ शॉप नियर अमन्स हाऊस. ते शॉप आहे अमनच्या घराजवळ. व्हॉट अ रिच बॉय लाईक रोनक वर्किंग इन अ शॉप. आणि काय दिसतंय त्यांना? त्या ठिकाणी एक मुलगा काम करतोय
आणि तो दुसरा तिसरा कुणी नसून तो आहे रोनक. आता तुम्ही विचार कराल, रोनककडे कार आहे, तो खूप श्रीमंत आहे, असं असताना तो एखाद्या दुकानात काम का करतोय? यस मुन्ना, ही इज डुईंग माय जॉब. आय वर्क इन दिस शॉप इन द इव्हिनिंग. अरे हो मुन्ना, तो माझं काम करतोय. मी रोज ह्या दुकानामध्ये काम करत असतो. वेन आय फेल इल द शॉपकीपर सेड. जेव्हा मी आजारी पडलो ना, तेव्हा दुकानदार काय म्हणाला माहिती आहे का? इफ यू डोंट कम टू वर्क आय विल गिव्ह युअर जॉब टू सम अदर बॉय. जर तू आला नाहीस तर तुझं काम मी कुठल्याही एखाद्या मुलाला देऊन टाकेल. आणि ही सर्व गोष्ट मी अमनलाही सांगितली, रोनकलाही सांगितली. रोनक काय म्हणाला? डोंट वरी अमन, आय विल डू युअर वर्क फॉर यू. यू कॅन गो बॅक टू वर्क व्हेन यू आर बेटर. गो होम अँड रेस्ट. अमन, काळजी करू नकोस, मी तू बरा होईपर्यंत तुझं काम या दुकानात करील. तोपर्यंत तू घरी जा आणि आराम कर. त्यानंतर मी घरी आराम करत राहिलो. आणि अमन ज्या ठिकाणी काम करत होता तिथे रोनक काम करताना दिसायला लागला. म्हणजे 3 दिवस अमनने आराम केला, तर 3 दिवस अमनचं काम रोनकने केलं. रोनक कम्स आउट ऑफ द शॉप. तेवढ्यात त्यांचं बोलणं चालू असताना रोनक त्या दुकानातून बाहेर येताना दिसला. हॅलो मुन्ना, हिअर इज युअर मनी अमन. अरे मुन्ना, हाय. अरे अमन, हे तुझे पैसे, हे घे. बट यू डीड द वर्क. रोनक, अरे रोनक, हे पैसे मी का घेऊ? काम तर तू केलंयस ना. आय डीड द वर्क फॉर यू अमन. अरे अमन, हे काम मी तुझ्याकरता केलंय. तू माझा मित्र नाहीस का? आणि तू आजारी आहे म्हटल्यानंतर मी तुझं तेवढंही काम करू शकत नाहीस का? नाऊ आय एम बेटर, आय विल गो बॅक टू वर्क टुमारो. अरे आता मला खूप छान वाटतंय आणि उद्यापासून ना मी कामाला जाईल. थँक्यू रोनक, यू हॅव शोन मी व्हॉट ट्रू फ्रेंडशिप इज. अरे तू मला दाखवून दिलंस खरी मैत्री काय असते ती. त्यामुळं खरी मैत्री म्हणजे फक्त वरवरचं भेटणं नाही, तर तुमचा मित्र तुमच्या प्रत्येक सुखादुःखाच्या प्रसंगी तुमच्या सोबत उभा राहायला हवा, तुम्हाला चांगल्या मार्गांवरती नेणारा हवा, असा असतो खरा मित्र. म्हणूनच ही गोष्ट तुमच्या सर्वांसाठीच खूप छान आहे बाळांनो. ही गोष्ट तुम्हाला समजली असेल तर ह्या गोष्टीच्या खाली असणारे काही क्वेश्चन आन्सर्स तुम्ही लिहून काढा आणि मला सेंडही करा. पहिला क्वेश्चन आहे, इनॅक्ट द स्टोरी. ह्या गोष्टीचं नाटकात रूपांतर करायचं आहे. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, एकाने मुन्ना व्हायचं आहे घरामध्ये, एकाने अमन व्हा, कोणी रोनक व्हा, आणि ही गोष्ट अशी नाटकासारखी प्ले करा, त्याची शूटिंग काढा. आणि प्लीज ती शूटिंग मी खाली मोबाईल नंबर देतोय माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये, तर तो डिस्क्रिप्शनमधला ईमेल आय डी घ्या, त्यावरती मला तुमचा व्हिडिओ सेंड करा किंवा मला व्हॉट्सअपही करू शकता. तोही नंबर मी तुम्हाला देईल. टेल द स्टोरी इन शॉर्ट इन युअर मदर टंग अँड राईट इट डाऊन. ही कथा मराठीत तुमच्या मातृभाषेत सांगा, इतरांनाही थोडक्यात सांगा आणि एखाद्या पानावरती लिहूनही काढा. त्यानंतर युझिंग युअर ओन आयडियाज मेक अँड राईट ॲटलिस्ट 3 अदर फ्रेजेस लाईक द फॉलोइंग. या छोट्या छोट्या फ्रेजेससारख्या तुम्हीसुद्धा काही फ्रेजेस तयार करा, जसं की माय कार, माय पेन, हिज मनी, युअर फ्रेंड, माय फ्रेंड, हिज फ्रेंड, her book, his book, Aman's house, Shilpa's house, Pratyush house, Swaraj house, its tell, our school, their team, our team, boys hostel, girls hostel. अशा वेगळ्या वेगळ्या फ्रेजेस तुम्ही सुद्धा तयार करू शकता. मग तुम्ही सुद्धा तुम्हाला जेवढ्या जमतील तेवढ्या कमीत कमी किमान 3 फ्रेजेस तरी खालील ह्या सर्व फ्रेजेसप्रमाणे तयार करण्याचा प्रयत्न करा आणि नोटबुकमध्ये नोट डाऊन करा. तर आजच्या व्हिडिओ सेशनमध्ये एवढंच. नंतर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.